नमस्कार. घे भरारी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, मी आलेलो आहे पुण्याच्या अगदी मध्यवर्ती असलेल्या आपल्या आगा खान पॅलेस या ठिकाणी. इतिहास, वास्तुकला आणि स्वातंत्र्य चळवळीचे साक्षीदार असलेले हे ठिकाण तुम्ही पाहू शकता. भारतीय नागरिकांसाठी 25 रुपये तिकीट आहे, तर फॉरेनरसाठी 300 रुपये. आणि तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, या ठिकाणी फक्त आणि फक्त ऑनलाईन पेमेंटचंच ऑप्शन अवेलेबल आहे. कॅशनी तुम्ही पेमेंट करू शकत नाही. मित्रांनो, खूप सुंदर आणि असंही आपल्याला पॅलेस पाहायला मिळतं आहे. याचा इतिहास सांगायचा झाला तर आगा खान पॅलेस हा सुलतान मोहम्मद शाह आगा तृतीय यांनी 1892मध्ये बांधला होता. ते इस्लामिक समाजाचे 48वे धर्मगुरू होते. त्या काळात तुम्ही बघू शकता, पुण्यात दुष्काळ पडलेला असताना लोकांना मदत करण्यासाठी त्यांनी या वस्तूचे बांधकाम सुरुवात केले. 1897मध्ये बांधकाम पूर्ण झाले. त्यासाठी त्या काळात 12 लाख रुपये लागलेले होते. आणि यानंतर बरेचसा काळ येथील राजा जे होते ते राहत होते. त्यानंतर ही जी वास्तुकला आहे ती तुम्ही बघू शकता. ब्रिटिश, फ्रेंच, मुस्लिम आणि भारतीय अशा वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांची जी शैली आहे ती या बांधकामाला आपल्याला मिळते. त्याचप्रमाणे थंडगार पाण्याची देखील व्यवस्था आहे. फिल्टर पाणी आहे, तुम्ही देखील पिऊ शकता आणि येथील सर्व स्पॉट एन्जॉय करू शकता. या इमारतीचे वैशिष्ट्य म्हणजे तिच्या खिडक्या आणि रंगीबेरंगी काचेचे जे झुंबर आहेत आतमध्ये हॉलमध्ये ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. मी तुम्हाला आतमधून देखील दाखवणार आहे. परंतु हे तुम्ही बाजूला बघू शकता. या ठिकाणी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश सरकारने ही वास्तू ताब्यात घेतली होती. 1942च्या साली चले जाव चळवळीत महात्मा गांधी आणि त्यांची पत्नी कस्तुरबा गांधी यांना याच ठिकाणी नजरकैदेत ठेवण्यात आले होते. याच ठिकाणी कस्तुरबा गांधी यांची समाधी देखील आहे. तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी पाहण्यात नक्कीच मिळणार आहे. तर आता आपण ह्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत. आता मी तुम्हाला पॅलेस देखील दाखवणार आहे आतमधून. परंतु तुम्ही सध्या बघू शकता किती भव्य आणि सुंदर अशी ही वस्तू त्या काळात बांधली होती. खरंच मित्रांनो, कमाल, मार्वलस इंजिनिअरिंग आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. या ठिकाणी पाहू शकता गांधीजी की इसी पथ पर समाधी, जे की आपल्याला स्ट्रेट गेलं की डाव्या बाजूला त्यांची समाधी देखील पाहायला मिळते. परंतु आम्ही आता सरळ जाऊन पॅलेसमध्ये एंट्री करणार आहोत. तर आगा खान पॅलेस ही एक राजवाडा नाही तर स्वातंत्र्य चळवळीच्या काळात इतिहास सांगणारे एक महत्त्वाचे स्मारक आहे. या ठिकाणी आपल्याला हे नवीन कन्स्ट्रक्शन पाहायला मिळते. या ठिकाणी भरपूर असे एक्झिबिशन वगैरे लागतात. फ्लॉवर्स आहे किंवा फुलांचे, जे महात्मा गांधीचे असो किंवा आपले स्वातंत्र्य चळवळीचे या ठिकाणी पुस्तक किंवा खादीच्या वस्तू देखील एक्झिबिशनमध्ये आपल्याला मिळतात आणि अतिशय चांगल्या दरात. तुम्ही देखील या ठिकाणाहून भरपूर अशा वस्तू खरेदी करू शकता, जे की भारतीय पदार्थ आहेत, मसाल्याचे किंवा पुस्तकं किंवा खादीचे कपडे देखील तुम्ही देखील घेऊ शकता आणि आपल्या देशाला कॉन्ट्रीब्यूट करू शकता. मी देखील या ठिकाणाहून एक पुस्तक घेतलं. त्या ठिकाणी बघू शकता अगरबत्ती आहे स्वदेशी, असे भरपूर प्रकारचे विविध स्टॉल लागलेले होते. या ठिकाणी इमिटेशन ज्वेलरीज होत्या, खास करून लेडीजसाठी. आणि समोर फूड स्टॉल देखील एक होता. तुम्ही आता बघू शकता आपण चाललेलो आहोत कस्तुरबा गांधी यांच्या समाधी ठिकाणी. या ठिकाणी त्यांची समाधी आहे, तुम्हाला बघू शकता. या ठिकाणी माहिती पण बरीचशी लिहिली आहे, व्हिडिओ पॉज करून वाचू पण शकता. समोर समाधी स्थळ आहे महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांचे. समोरचे जे स्पॉट आहे ते समाधी स्थळ आहे. आतमध्ये खरं तर जाऊ नये, बट काही लोक जात आहेत, सो आपण काय करू शकत नाही. त्यानंतर तुम्ही बघू शकता किती मोठं हे ठिकाण आहे. आणि आता आपण आलेलो आहे सेंट्रल हॉलमध्ये. असे या ठिकाणी 3-4 हॉल आहेत ग्राउंड फ्लोअरलाच. तर भरपूर असे हे तुम्ही बघू शकता गांधीजीची या ठिकाणी स्टॅच्यू. बसायला नाही आहे, पण बरेचसे लोक बसत होते या टेबल वगैरेवर, बट इट्स ओके. तुम्ही बघू शकता हे मार्वलस आर्किटेक्चर त्या काळातलं. व्हिडिओला पॉज करून माहिती देखील वाचू शकता. व्हिडिओची क्वालिटी फुल करून तुम्हाला वाचता येईल. 1080pवर पाहू शकता, तर तुम्हाला वाचता येईल. हा हॉल खूपच मोठा आणि आकर्षक मला पाहायला वाटला. त्याच्यानंतर आपण पुढच्या हॉलमध्ये आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता मित्रांनो, गांधीजींना या हॉलमध्ये म्हणजेच या बिल्डिंगमध्ये सुमारे 21 महिने या ठिकाणी त्यांना बांधून ठेवण्यात आलेले होते. गांधीजी आणि कस्तुरबा गांधी या दोघांना पण या ठिकाणी बांधून ठेवण्यात आले होते. त्यानंतर 22 फेब्रुवारी 1944ला कस्तुरबा गांधी यांची याच ठिकाणी मृत्यू देखील झालेला आहे. हे पाहू शकता गांधीजी यांनी वापरलेले काही सामग्री आहे या ठिकाणी ॲज अ मेमरी म्हणून ठेवण्यात आले आहे. ती खुर्ची आणि संपूर्ण जी रूम आहे या ठिकाणी गांधीजी राहायचे असं या ठिकाणी मेन्शन देखील आहे. तर मित्रांनो, तुम्ही देखील तुमचा वेळातला वेळ काढून सॅटर्डे संडेला नक्कीच या ठिकाणी व्हिजिट करू शकता. अगदी 2 ते 3 तासात हे पूर्ण पॅलेस देखील पाहणं होईल आणि तुमचा एक चांगला दिवस देखील जाऊ शकतो. तिकीट मॅक्सिमम आपल्या इंडियन लोकांसाठी 30 रुपीज आहे. ऑनलाईन पेमेंट करावं लागेल.
आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला पण प्लीज सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि आपल्या दोस्तांना देखील हा व्हिडिओ शेअर करा.